अध्याय 13. श्री गणेशाने शुक्लपक्ष शशीकर वाढे तैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र. अध्याय वाढले. द्वादशीच्या अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पाने कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थचे. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटत असे त्यासी. तयातील ऐके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जाचे सानिध्य गुरु असे जाणे निरंतर ऐसे बोलती सद्गुरु. बाळाप्पा मनी समजला. सेवेकऱ्यांची वरिष्ठ सुंदराबाई होती. तिने तेथे सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पाचा पूर्ण विश्वास होता तिचा. तरी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींशी बाळाप्पाचे उठविले. तेपासून बाळाप्पाशी त्रास देत आधी अहर्दिशी गाराने सांगती समर्थांची. बाई ते शब्द तो तांडिती. अक्कलकोटी श्रीसमर्थ प्रपंचाच्या घरी येथे तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तप्पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्वादश बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीच्या सण येता राजमंदिरामध्ये समर्थ राहिले असा आनंदात वर्तमान वर्तले. कोणे भक्त समर्थांचे अर्पित होते चंद्रहाराच्या सणानिमित्त. त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येता तरी सुंदराबाई बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसा ऐकून त्या काळी जमादार पाठविले. गंगूला जमादार चोळप्पा या जवळी हे सत्वर म्हणे. देवाजी चंद्रहार राणीसाहेब म्हटली. चोळप्पा बोलले तयासी हार नाही आम्हापाशी बाळाप्पा घेईस ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसा ऐकून उत्तर गंगूला जमादार बाळाप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले होता आपण असं चंद्रहार तरी चोळप्पासी त्यावर सत्ता असे सवय करू. असे ऐकून बोलणे जमादार पुसे. चोळप्पा कारणे जबाब दिला. चोळप्पा बाळाप्पा देई तरी ही ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नुकीन मंदिर येऊन सर्व सांगे. चोळप्पाचे ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनीही गोष्टी सांगितलं. कारभारी चोळप्पाच्या घरी जो होता आजवरी तो बहुत तो काढून त्याची दुरी करावी राणी म्हणत असे. असे एके दिवशी अवसरी काय झाले नवलपरी बैसली समर्थांची स्वारी. भक्तमंडळी एक वस्त्र त्यावेळी पडले होते स्त्रीजवळी. त्या करुणी झोळी समर्थ करी घेतली. अल्लग शब्द उच्चारायला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थ. काय असे होणे ते जे दर्शन आले होते ते त्याने भिक्षा घातली वाटले. झोळी घेतली समर्थ. काय असे कोणी एक कोणी 2 रुपये टाकीतली आम्हाला लागतं. एक क्षण 100 गणती झाली असावे. झोळी चोळप्पा देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त असावे. पाहुणी द्रव्याचे आनंद झाला तयासी. परी न बोलती मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पाची दूर केलं. बाईची बरे वाटले. असे काही दिवस गेले. बाळाप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पा रागावणी दुष्टांतर तांडण करी घोसाळा. त्या ऐकून बाळाश्वे दुःख झाले. मानसी सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थ घेऊन म्हणती जावे येथोनी. या ऐकून दुसरे दिवशी समर्थाजवळी पातले तेव्हा
आज्ञा समर्थ घेऊन म्हणावे जाऊया इथून समर्थ जवळी वाचले. तेव्हा एक सेवकाला असं बोलले, काय समर्था, बाळाप्पा दर्शनाचा येत त्याची आसन दाखवावे. बाळाप्पा येतात त्या स्थानी आसन दाखविले. सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमानाची आज्ञा आपणा. बाळापती येता त्या स्थानी आसन दाखविले. आपणा मिळेन कोठे मांडावे आसन विचार पडला. त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पा देखिले. श्री मारुती मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवला जपाचा. काढून दिली बाळापाशी. आनंद झाला बाईशी. गर्भभरे ती कोणाशी मानिनाशी झाली. सुंदराबाई करावे दूर समन झाला विचार. त्याप्रमाणे समर्थ करून दिले दावे. ती परी राणींची प्रीतिभाव बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य होईन. अक्कलकोटा त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्यास ऐकून झाला सत्वरी. बाईशी दूर करावे परी राणीशी भिवून. माधवराव बर्वे कारभारी त्यास हुकूम झाला बाईशी दूर करावे परी राणीशी भिवून. तैसे न केले त्याने समर्थाने एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ तैसा करिता कारभार ऐसा ऐकून उत्तर म्हणून बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी कैद न करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थाने एक न बोलत कारभार असा झाला बाईच्या. स्वामींच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमणी व्यवस्था केली असे न पुरा आहे. मग सेवा करावयासी घेऊन गेली बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हाशी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले त्याची द्रव्याचे नाही आम्हासी लाभ नाही. आम्हासी आम्ही निर्लो मानशी सेवा स्वामी सेवा करू की. बाळाप्पा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले. स्त्रीच्या उद्यापन हिसेब जपाचा घेतला. बाळाप्पाने चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्थे प्रिय झाले. दृढनिश्चय आणि भक्ती तैसे सद्गुण आसक्ती. तेने ते येत मोक्ष हाती अन्न साधने वर्तचे. योगी सिद्ध करीती दांभिक भक्ती त्यावर स्वामी कृपा न करीती सद्भावाचे नमस्कार त्यावर कधी कृपा. अक्कलकोट निवासी जय जय न स्वामीराय रतनद्रीन न करते सद्भावाचे नमस्कार त्यावर होते कोमी. अक्कलकोट जय स्वामी रतनद्रीन तुझे पाय वैष्णव शंकर. इति श्री स्वामीचरि सारामृत प्राकृत तथा समज सदा प्रियभक्त परिसर गोळा सारामृते त्रयोदशासी स्वामी वस्तू